तर आखाती युद्धाचा 21वा दिवस तीव्र अशा हिंसाचाराचा ठरतोय। काल रात्री अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या लेंघे नावाच्या बंदरावर तुफान मारा केलाय। या हल्ल्यात लेंघे बंदराचं कमालीचं नुकसान झालंय। बंदरावर मोठी आग लागली आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलच्या हायफा मधल्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर मारा केलाय। इराणने इस्रायलच्या राजधानी जेरुसलेमवरही हल्ला केलाय। तसंच इराणने इराकमधील सुलेमानिया या भागावरही जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत। तर इस्रायलच्या हायफा या तेल शुद्धीकरण कारखान्यावर इराणने मारा केलाय। त्यात इराणने नसरलाह या क्षेपणास्त्राचा वापर केल्याची माहिती समोर येते। नसरलाह क्षेपणास्त्रावर विविध प्रकारचे वॉरहेड लावण्याची क्षमता आहे। न्यूक्लिअर, केमिकल, बायोलॉजिकल वॉरहेड लावण्याची क्षमता असल्याने नसरलाह क्षेपणास्त्र हे अत्यंत धोकादायक ठरतं। तर इराणने इस्रायलवर जोरदार हल्ले सुरूच ठेवलेत। इराणने इस्रायलची राजधानी जेरुसलेमवर क्लस्टर बॉम्बने हल्ले केलेत। काही इराणी क्षेपणास्त्र इस्रायलने हवेतल्या हवेत नष्ट केली आहेत, तर काही क्षेपणास्त्रांनी लक्ष्याचा वेध घेतल्याची माहिती आहे। इराणच्या हल्ल्यानंतर जेरुसलेममध्ये जोरदार सायरन वाजतायत। जेरुसलेममधल्या बेत शेमेश या भागात हानी झाल्याची माहिती आहे। जेरुसलेममध्ये एका तासात तब्बल 4 वेळा हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजल्याचे समजतंय। तर इराणने आता अमेरिकेच्या F-35 या स्टेल्थ लढाऊ विमानाला लक्ष्य केलंय। हल्ल्यानंतर या लढाऊ विमानाने अमेरिकेच्या तळावर आपत्कालीन लँडिंग केल्याची माहिती आहे। सध्या वैमानिकाची प्रकृती स्थिर आहे। आतापर्यंत अमेरिकेने असा दावा केला होता की जगातील कोणतीही रडार किंवा हवाई संरक्षण या अदृश्य लढाऊ विमानाला शोधू शकत नाही। या अमेरिकेच्या दाव्याला इराणने या कारवाईने मोठं आव्हान दिलंय। तर या F-35 विमानाच्या अत्याधुनिकतेबाबत अमेरिकेने जगभर कोणकोणते दावे केले होते आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर अमेरिकेचा असा दावा होता की हे विमान म्हणजे 5व्या पिढीचं अत्याधुनिक बहुउद्देशीय स्टेल्थ लढाऊ विमान आहे। रडारला चकवा देण्याचं तंत्रज्ञान या विमानामध्ये असल्याचाही अमेरिकेचा दावा होता। त्यासोबतच या विमानात प्रगत सेन्सर आहेत आणि सुपरसॉनिक गती असल्याचाही अमेरिकेचा दावा आहे। जमिनीवरील हल्ल्यांसह हवाई लढाईतही हे विमान निपुण आहे। स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे रडारवर सहज न सापडण्याची क्षमता या विमानाची असल्याचाही अमेरिकेचा दावा होता। प्राट अँड व्हिटनी F-135 इंजिन विमानाचा वेग सुमारे 1960 किलोमीटरहून अधिक असेल असाही दावा आहे। अत्यंत प्रगत सेन्सर फ्युजन तंत्रज्ञानामुळे सर्व सेन्सरची माहिती एकत्रितरित्या वैमानिकाला सादर होते। तर विमानाच्या अंतर्गत भागात क्षेपणास्त्र बॉम्ब वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे स्टेल्थ आकार कायम राहतो। या आखाती युद्धाबाबत अमेरिकेने आणखी एक मोठा दावा केलाय। गेल्या 3 आठवड्यात इराणवर 24,500हून अधिक हल्ले केल्याचा अमेरिकेचा दावा आहे। तर अमेरिकेचे 16,000 आणि इस्रायलचे 8,500हून अधिक हल्ले झाल्याचाही त्याचा दावा आहे। अमेरिकन लष्कराने 7,800 ठिकाणी कारवाई केल्याचंही अमेरिकेने म्हटलंय। इराणी नौदलाच्या 120हून अधिक युद्धनौका बुडवल्याचा दावाही अमेरिकेने केलाय। तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धाची 3 उद्दिष्टे जाहीर केली आहेत। इराणला अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवण्यापासून रोखणं, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचं संकट टाळणं आणि इराणच्या जनतेचं स्वातंत्र्य यासाठी युद्ध सुरू असल्याचं नेतन्याहू यांनी म्हटलंय। आता शेअर बाजारातून मोठी अपडेट।
कालच्या प्रचंड पडझडीनंतर आज शेअर बाजारात काहीसं सकारात्मक चित्र आहे, कारण सेन्सेक्स आता 860 वर आहे, तर निफ्टी 272 अंकांनी वर आलेला आहे. तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काहीशी वाढ आपल्याला दिसते. सेन्सेक्स 860 अंकांनी वधारलेला आहे, तर निफ्टीमध्ये 272 अंकांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.